36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. अरे असा कसा देत नाही, गेल्याशिवाय राहत नाही. कामगार हे तुझे काय, कामगार हे तुझे काय. महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वात राज्यातील महावितरण, महानिर्मिती, महापारेषणमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी 2 दिवस संप केलाय. त्यानंतरही त्यांच्या मागणीकडे कुणी लक्ष दिलं नसल्यामुळे हे कर्मचारी 4 मार्चच्या मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर गेले. एकीकडे तापमान वाढत असताना दुसरीकडे संपामुळे वीज पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांमध्ये सुमारे 42,000 कंत्राटी कर्मचारी आहेत. त्यांना वीज कंपन्यांतील रिक्त पदांवर सामावून घ्या. हे कंत्राटी कर्मचारी स्थायी होईपर्यंत तेथे नियमित पदभरती करू नका. यासह इतरही मागण्या कर्मचाऱ्यांच्या आहेत. त्या मागण्या मान्य होत नसल्यामुळे हे कर्मचारी 28 आणि 29 फेब्रुवारीला संपावर होते आणि त्यांनी मागण्या मान्य न झाल्यास 5 मार्चपासून बेमुदत संपाचा इशारा दिला होता. दरम्यान संपाच्या इशाऱ्यानंतरही शासनाकडून मागणीकडे सपशेल दुर्लक्ष झाल्यामुळे कृती समितीच्या नेतृत्वात हे कर्मचारी 4 मार्चच्या मध्यरात्रीपासून पुन्हा बेमुदत संपावर गेलेत. दरम्यान हल्ली विदर्भासह राज्यातील बऱ्याच भागात तापमान वाढू लागलंय. त्यामुळे सर्वत्र वातानुकूलित यंत्र, कूलर, पंख्यांसह विद्युत उपकरणांचा वापर वाढलाय. त्यामुळे एकीकडे वीज मागणी वाढत असताना दुसरीकडे कंत्राटी कामगारांच्या संपाने वीज निर्मिती व वीज पुरवठा प्रभावित झाल्यास जबाबदार कोण, हा प्रश्न विचारला जातो. कंत्राटी वीज कर्मचारी सातत्याने आंदोलन करत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना आमच्या प्रश्नावर तोडगा काढायला वेळ नाही. त्यामुळे नाईलाजाने 5 मार्चपासून बेमुदत संप करावा लागतोय. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी तिरुमलेश कंबलवार, गडचिरोली.